तर पहा मित्र, एक रेल्वे ताशी 70 किलोमीटर प्रति तास वेगाने धावत असून ती रेल्वे 560 मीटर लांबीच्या प्लॅटफॉर्मला 45 सेकंद ओलांडते तर त्या रेल्वेची लांबी किती? आता हे पहा, ह्या टाईपचं गणित कसं करायचं? तर पहा, मी काय करतो, पहिले स्पीड लिहून घेतो, स्पीडचं कन्वर्जन करून घेतो. कसं? तर 70 किलोमीटर प्रति तास दिलेला आहे, तुम्हाला टाइम दिलेला आहे सेकंदात, तर मला ते लागेल मीटर पर सेकंद म्हणून मी काय करतो, 70 गुणेला 5/18 हे झालं माझ्या मीटर प्रति सेकंद. आता हे मीटर प्रति सेकंद हे झालं माझ्या वेग. अंतर काय असते? अंतर बरोबर असते वेग गुणिला वेळ. वेग लिहून घेतला. त्याच्यानंतर वेळ किती आहे? 45. त्याला जर मी सोडलं तर मला अंतर भेटते. 9 2 18, 9 5 45, 2 35 होते 70 आणि 5 5 होते 25, म्हणजेच 35 गुणिला 25. त्याचा गुणाकार किती आहे? 25 त्रिक 75 म्हणजे 750 आणि 25 5 125. याची जर बेरीज केली किती येते? 5 5 2 7 7 आणि 1 8 875. टोटल अंतर किती झालं? 875 झालं. टोटल अंतर हे 875 आणि तुम्हाला काय दिलेलं आहे? प्लॅटफॉर्म दिलेला आहे. तो किती दिलेला आहे? 560चा. यातून मी 560 वजा करून घेतो. 560 जर मी वजा केले तर मला काय ती रेल्वेची लांबी भेटून जाईल. ते राहिले 5, 7 6 गेले 1 राहिला, 8 5 गेले 3 राहिले, म्हणजे 315 मीटर लांबीचा काय असेल? रेल्वे असेल. तो ऑप्शन कोणतं? तर बी. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर.